लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। कॉपी मुक्त परीक्षा अभियान। महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल येथे 10वी बोर्ड परीक्षा यशस्वीरित्या संपन्न। पिशोर येथील महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल येथे इयत्ता 10वीची बोर्ड परीक्षा शिक्षण विभागाच्या निकष आणि नियमानुसार यशस्वीरित्या पार पडली। या केंद्रावर एकूण 294 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर, गट शिक्षणाधिकारी दिलीप शिरसाट यांच्या उपयुक्त सूचना आणि या शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी वेळोवेळी कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी केलेले प्रयत्न याद्वारे ही परीक्षा यशस्वीरित्या पार पडल्याचे केंद्र संचालक BK मोरे आणि BG राठोड यांनी सांगितले। सोमवारी शेवटच्या पेपरनंतर परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक, लिपिक, पर्यवेक्षक, शिपाई या सर्वांचा मुख्याध्यापक NR नवले यांच्या हस्ते विशेष सत्कार करून शाळेतर्फे सर्वांचे आभार मानण्यात आले। महात्मा ज्योतिबा फुले कॉलेजचे सेवानिवृत्त प्राध्यापक मनोज मोकासे यांनी विद्यार्थ्यांमध्ये दररोज पेपर सुरू होण्या अगोदर परीक्षेसंदर्भातील आणि कॉपीमुक्ती संदर्भात प्रबोधन आणि जनजागृती करत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। शाळेच्या पुढाकाराने जनजागृती रॅली, सराव परीक्षा, ग्रामस्थांसाठी प्रबोधन कार्यक्रम, पालकांसाठी समुपदेशन आणि विद्यार्थ्यांसाठी कॉपीमुक्त परीक्षेचे महत्त्व या विषयांवर विविध उपक्रम राबवण्यात आले। या अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्था अध्यक्ष रा नवले गुरुजी, सचिव गोकुळ पाटील, मुख्याध्यापक NR नवले, उपमुख्याध्यापिका AK नवले, पर्यवेक्षक KM हळदे, शिक्षक SM दहेतकर, PK नवले, समाधान मोकासे, अंजना सागर विद्या मंदिर, सोहम प्रकाश विद्या मंदिर, जिल्हा परिषद प्रशाला वासडी, पिशोर रायभान जाधव उर्दू शाळा यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले। महाराष्ट्र शासनाच्या 2025च्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियान राबवण्याचं धोरण अंमलबजावणीसाठी केंद्र संचालक म्हणून सन्माननीय मोरे साहेब आणि जिल्हा परिषद सर्व सन्माननीय गुणवंत शिक्षक आपल्या सेंटरवर, आपल्या केंद्रावर 1345 नंबरच्या केंद्रावर अतिशय प्रामाणिकपणे शासनाच्या धोरणाला स्मरून चांगल्या पद्धतीने ही परीक्षा पूर्ण केली। आणि तुम्हाला परीक्षा झाल्यानंतर तुमचे आईवडील वाट पाहत असतील की पेपर झाल्यानंतर सुद्धा आपली मुलगी घरी का आली नाही, परंतु तुमच्या या उपस्थितीला मी सलाम करतो, कारण तुमची ही परीक्षा पहिलीच नाही, तुमच्या करिअरची पहिली परीक्षा आहे। या महात्मा फुले विद्यालयामध्ये आतापर्यंत हजारो विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक झालेले आहे। एवढंच नाही तर मोठमोठे अधिकारी पदावर पोहोचलेले आहे आणि एवढंच नाही तर कलेक्टर्स पदावर सुद्धा पोहोचण्याचं काम या संस्थेनं केलेलं आहे। आणि माझ्यासारख्या सन्माननीय प्राध्यापकाला याच विद्यालयानं घडवलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला पुढील करिअरसाठी, तुमच्या पुढील आयुष्यासाठी, शैक्षणिक आयुष्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो। परीक्षा द्यायची असेल तर तुम्ही स्वतःच्या कष्टानं, अभ्यासाच्या मेहनतीनं आणि आईवडिलाच्या कष्टाच्या जाणीवेनं तुमचं करिअर तुम्ही घडवू शकता, यावर माझा विश्वास आहे। आणि म्हणून तुम्ही फक्त या संस्थेतून एकच गोष्ट घ्या की याच्या पुढील ज्या परीक्षा असतील, जे शिक्षण असेल ते आम्हाला आमच्या मस्तकावर घ्यायचं आहे आणि ज्याचं मस्तक तयार होतं ते कोणासमोर नतमस्तक होत नाही, हे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेलं आहे। आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी थांबलात त्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो। आणि या ठिकाणी सर्वांचा सत्कार केला त्या सर्व सन्मानित शिक्षक, केंद्र संचालक, कस्टोडियन या सर्वांना तुम्हाला तुमच्या कर्तव्याची तुम्ही अंमलबजावणी केली त्याबद्दल तुम्हाला देखील धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हायस्कूलचे प्राचार्य श्री माननीय नवले सर, आदरणीय प्राध्यापक वर्ग, सर्व शिक्षक वृंद, मला लाभलेले सर्व पर्यवेक्षक वर्ग, सर्व महिला भगिनी, तुम्ही सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी, बघा महाराष्ट्र शासनाने 2025 पासून कॉपीमुक्त अभियान राबवण्याचं ठरवण्यात आलं। 6 महिन्यापूर्वी याची आम्हाला आमच्या मिटिंग झाल्या होत्या। आमच्या झूम मिटिंगमध्ये मला अचानकपणे हे सेंटर देण्यात आलं। माझा म्हणजे केंद्र संचालकाचा पहिलाच अनुभव आणि मला 1345 म्हटलं तर मला माहिती आहे मी तर 10 ते 12 वर्षापासून या ठिकाणी आमचे 10वीचे विद्यार्थी आणत असतो। SSC बोर्डाचे चांगल्या परीक्षा या ठिकाणी खूप मोठं मोलाचं सहकार्य होतं। तर या ठिकाणी आपलं सेंटर एक कॉपी मुक्तच आहे।
तर सगळे मुलं पहिल्या दिवशी नाराज झालते. तर कसं होणार? मी तुम्हाला मानसिक आधार दिला, तुम्ही घाबरू नका आणि पेपर व्यवस्थित लिहा. उत्तर त्याच्यातच आहे. आपल्याला कॉपीमुक्त अभियानामध्ये सहभाग घ्यायचा आहे. आणि आज सकाळी सुद्धा तुम्हाला प्रत्येक कॉलनीवर सांगितलं, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बघा याच्या पुढं कॉपीमुक्त अभियान हे कायम स्वरूपी तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. तर या ठिकाणी मला जे सहकार्य लाभलं, आपले प्राचार्य सरांनी सांगितलं, नवले सरांनी, सर तुम्ही तुमचं काम व्यवस्थित चालू द्या, इथला कोणताही स्टॉप इथे थांबला नाही. मला दहेकर सर, नवले सर यांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य लाभलं. तसेच येथील सर्व महिला शिक्षिका, सर्व शिक्षक वृंद, प्राध्यापक वृंद यांनी मुलांना चेकिंगसाठी सुद्धा खूप मोठं मला सहकार्य लाभलं. तसेच आमचे जे पर्यवेक्षक वर्ग होते ते माझ्यावर थोडे नाराज झाले असेल तर कृपया थोडं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण कॉपीमुक्त अभियान असल्यामुळे त्यांनी खूप मोठं चांगलं कार्य पार पाडलं आणि मला खूप मोठं सहकार्य लाभलं. त्याच्यामुळे मी या ठिकाणी कॉपीमुक्त अभियान राबवू शकलो. अतिशय या ठिकाणी तो आपला शासनाचा उपक्रम आपण राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो व माझे 2 शब्द संपवतो. असे जय. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.